नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचा आहे खेकड्यांचा झणझणीत असा रस्सा। आमच्या ओळखीतल्याने एकाने सकाळी हे खेकडे आणून दिलेले होते, स्वच्छ करून दिलेले होते, तर त्याचा आता मी रस्सा बनवणार आहे। तर यासाठी लागणारे साहित्य इतर काय आहे ते आता आपण बघूया। याच्या वाटणासाठी लागणारं साहित्य आहे 1 कांदा, ओलं खोबरं, गरम मसाल्यामध्ये मिरी, लवंग, दालचीन, आलं आणि लसूण। आता हे वाटण मी तव्यामध्ये भाजून घेते आहे। लोखंडी तव्यामध्ये 1 कांदा घेतलेला आहे उभा चिरून आणि मध्यम गॅसवरती हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। तांबूस रंगावरती आपण हा कांदा भाजायचा आहे। आणि थोडासा कांद्याचा कलर बदलल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं घालायचं आहे। आलं, लसूण, आल्याचा छोटा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं 1 चमचा तेलही सोडायचं आहे आणि त्याच्यावरती हे भाजायचं आहे। इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते आता कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे। आणि खोबरं पण तांबूस होईपर्यंत आता भाजून घ्यायचं आहे। आणि हे वाटण आता थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। हा गरम मसाला त्याच्यामध्ये घालून ठेवायचा आहे, म्हणजे लास्टच्या गरम जो सगळा बाकीचा मसाला असतो त्याच्यामध्ये ते भाजला जातो मसाला। आता ते वाटण थंड होईपर्यंत आपण हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत। हे नांग्या आहेत छोटे छोटे ज्या असतात त्या आहेत, त्या मिक्सरला थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचे आहेत। आणि हे आता आपल्याला त्यात थोडं पाणी टाकून आपण चाळणीतून किंवा गाळणं जे असतं आपल्याकडे त्याच्यातून ते गाळून घ्यायचं आहे। आणि जी लास्टला खर राहते वरती ती टाकून द्यायची आहे। या पाण्यामुळेच खेकड्याच्या रस्स्याला चांगली चव येते। आता ही खर राहिलेली आहे ती टाकून द्यायची आणि पुन्हा 1 ते 2 वेळा पुन्हा ते गाळून घ्यायचं आहे। आणि हे पाणी आहे ते आता वाटण थंड झालेलं आहे, ते आपण पाणी घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि वाटून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये तेल घालायचं 4 ते 5 छोटे चमचे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत। एक छोटा कांदा बारीक चिरून घालायचा। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि नंतर त्याच्यावरती
मसाला घालायचा आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला घालायचा आहे। इथे मी 2 मोठे चमचे मसाला घातला आहे। आता याच्यावरती त्याच्या मोठ्या नांग्या होत्या त्या घालायच्या आहेत किंवा डेंगे म्हणतात त्याला, ते घालायचे आहेत आणि जे मुख्य जो भाग होता खेकड्याच्या ह्याचा तोही ह्यात घालायचा आहे आणि हा मसाल्यावरती परतून घ्यायचा आहे। थोडंसं परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं थोडं। आणि झाकण ठेवून एक 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिट शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे। वाटण घातल्यानंतर पण त्याच्यामध्ये जे पाणी आपण काढून ठेवलेलं होतं मिक्सरला लावून ते घालायचं आहे आणि ते घातल्यानंतर 5 मिनिट पुन्हा शिजवून घ्यायचं आहे। पाच मिनिट शिजल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये एक 3 ते 4 कोकम टाकायचे आहेत आणि मीठ घालायचं आहे। आणि पुन्हा 2 मिनिट त्याला उकळी आणायची आहे आणि वरून कोथिंबीर घालायची। अशा तऱ्हेने तयार झालेला आहे झणझणीत असा खेकड्याचा, कुर्ल्यांचा किंवा त्याला चिंबोरीही म्हणतात, क्रॅब अशी वेगवेगळी नावं आहेत। तर असा हा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे। पावसाळ्यामध्ये असा गरम गरम खेकड्याचा रस्सा आणि गरम गरम भात ह्याच्याबरोबर खायला नक्की चांगला लागतो। नक्की करून बघा। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।